हो, या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अहमदनगर ब्लड बँकचे काही अधिकारी उपस्थित आहेत। फोन चालू आहे तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया। मॅडम, तुमच्याकडून आम्हाला असं जाणून घ्यायचं आहे की रक्तदान करणं तर गरजेचं आहेच, परंतु रक्तदान करत असताना रक्तदात्याला शास्त्रीयदृष्ट्या काय काय फायदे होतात? ठीक आहे, तर रक्तदान करणं आजकालच्या जनरेशनमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट ठरते आहे। रक्तदान केल्याने जो पण रक्तदाता आहे त्याला इन फ्युचर BP, शुगर किंवा जे पण ब्लड रिलेटेड काही आजार होणार आहेत तर ते टळतात। ब्लड डोनेशन केल्याने आपण समोरच्या जो ज्याला इमर्जन्सी गरज आहे त्या पेशंटला पण वेळेवरती ब्लड व्यवस्थित मिळते टाईमवरती। आणि ब्लडमधून आपण जे ब्लड कॉम्पोनंट सेपरेट करतो, प्लेटलेट, प्लाझ्मा, तर पेशंटला ॲक्सिडेंट झाल्यानंतर प्लाझ्मा दिला जातो ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी, तर आपल्याला वेळेवरती ते पण अवेलेबल होतं। आणि रक्तदान केल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालू असतं, बॉडीमध्ये नवीन ब्लड तयार होतं, ब्लड फिल्टर होतं। तर ब्लड डोनेशन करणं हे खूप महत्त्वाचं आहे आजकालच्या जनरेशनसाठी। तर मी सर्वांना एवढंच सांगेल की ब्लड डोनेशन करा, रक्तदान खूप महत्त्वाचं आहे। थँक्यू मॅडम। तर रक्तदान करणं जेवढं गरजेचं आहे त्याचसोबत रक्तदात्यालासुद्धा अनेक फायदे असतात, तेच आता मॅडमने आपल्याला सांगितलेले आहेत। तर या ठिकाणी काही बांधव रक्तदान करत आहेत, तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण। आता रक्तदान झालं आहे तुमचं बहुतेक? काय वाटतं? आनंद वाटतो आहे। काही त्रास वगैरे? काही त्रास नाही, काही नाही। किती वेळा रक्तदान केलं तुम्ही आता? हा माझा 38वा टाईम आहे। नाव? पोपट भाऊसाहेब जाधव। जिथे दिसेल तिथे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे जिथे दिसेल तिथे रक्तदान करत असतो मी। तर रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, जिथं दिसेल तिथं किंवा जिथं संधी मिळेल त्या ठिकाणी रक्तदान करण्याचा या युवा शेतकऱ्याचा विचार असतो। तर या ठिकाणी गावातील हातगाव गावातील अनेक तरुण उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत। धन्यवाद।